Please subscribe and share SWA News. अत्यंत त्यामुळे हे ऑर्डर बदलण्यात यावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आमचे आंदोलन घेण्यात येत आहे। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। मैं इरशाद शेख, आप देख रहे हैं SWA न्यूज़। जैसा कि पहले से ही यहाँ पर मानखुर्द महाराष्ट्र नगर की जनता भय में है, उसी तरह भय के साथ जी रही है। उसी तरह यहाँ पर एक और नया मुद्दा को सामने लेकर आई है। मनसे के नेता ने जो है यहाँ पर विभाग अध्यक्ष है और मौली थोरवे जी है, यहाँ पर उन्होंने एक नया मुद्दा दिखाया है और उनका ये कहना है कि लोगों ने उन तक ये बात पहुँचाई है कि यहाँ पर जो मेट्रो का काम चालू है स्टेशन का महाराष्ट्र नगर में, यहाँ पर इसमें कुछ न कुछ खराबी है, कमजोरी है। उसको देखते हुए यहाँ पर आज मनसे की तरफ से मोर्चा रखा गया है। आइए जानते हैं किस तरह से इस मोर्चे को जो रखा गया है, किस वजह से रखा गया, किस तरह रखा गया। मेरे तरफ से जो मिली जानकारी आप तक पहुँचाया मैंने, और अब जानने की कोशिश करते हैं थोरवे जी से कि मौली साहब क्या बताना चाहेंगे किस तरह से कि यहाँ पर जो आप मोर्चा रखे हैं इस पर किस तरह की कार्रवाई चाहते हैं। या ठिकाणी महाराष्ट्र नगरमध्ये मेट्रो 2B जे काम चालू आहे ते काम आपण पाहिलं तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या कॉन्ट्रॅक्टरकडून केले जाते। आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक घटना बघितलेल्या आहेत, ब्रिज कोसळलेले आहेत। आताच नुकते आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली, परंतु यामधून प्रशासन कुठलीही गांभीर्याने दखल घेत नाही। आज या ठिकाणी जे काम चालू आहे या कामाला का आता सुरुवात म्हणजे पूर्णही झाली नाही, तोपर्यंत तडा जायला चालू झालेला आहे, स्टील उकडायला चालू झालेला आहे। त्यामुळे या ब्रिजचं भवितव्य किती असेल आपण कोणीच सांगू शकत नाही। उद्या जर अशी कुठली दुर्दैवी घटना घडली तर या ठिकाणी हजारो लोकांची जीवितहानी होऊ शकते। याकडे आम्ही MMRDA प्रशासनाला आज आम्ही विनंती करतोय की या कॉन्ट्रॅक्टरची या कामाची चौकशी करावी आणि दोषी कॉन्ट्रॅक्टरवर FIR दाखल केली जावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कारण सरकार शासन यावर करोड रुपये खर्च करते, तर त्या गुणवत्तेचं काम हे झालं पाहिजे ही साधारण नागरिकांची अपेक्षा आहे। सर, ये नागरिक के लिए इतना आप इसके लिए मन से आवाज उठा रहे हैं, क्या नागरिक को मन से क्या मैसेज देना चाहेगी, किस तरह से ऐसे चीजों पर आप तक इस बात को पहुंचाया जाना चाहिए? नागरिकांच्या आवाजासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष उरलेला आहे, कारण बाकीचे पक्ष आपली सत्ता एकामेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत। त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक हा जनतेच्या सेवेसाठी जनतेचा प्रश्न घेऊन आजही रस्त्यावर उतरत आहे। त्यामुळे यांनी जर दखल घेतली नाही तर माननीय राजसाहेबांच्या आदेशाने खटक्याचं आंदोलन आम्ही 100% करणार। तो आप तक मैंने पहुंचा है, मौली थोरवे जी जो है उन्होंने अपनी बात रखी है। और आइए हम बात करते हैं रवि गवस से। रवि गवस जी, क्या इनके पास कैसे कंप्लेंट आया था, कैसे लोगों ने यहाँ पर की जनता ने इन तक बात पहुंचाई कि इस तरीके का यहाँ पर मेट्रो के काम में कुछ न कुछ गड़बड़ी, चूना लगाने का काम हो रहा है। तो रवि जी बताना चाहेंगे किस तरह से दर्शकों को कि यहाँ पर चूना किस तरह से लगाया जा रहा है, जनता को और जनता के काम को किस तरह से कमजोर बनाया जा रहा है? मागील 2 दिवसापूर्वी इथे जे फेरीवाले बसतात ब्रिजच्या खाली, मेट्रो ब्रिज खाली, त्या लोकांनी मला कंप्लेंट केली होती की असा विषय आणि इथे जे काम चालू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे। त्याबद्दल आम्ही NCC कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना दाखवण्यात आलेलं, परंतु त्यांनी ते मनावर घेतलं नाही आणि त्यांनी ते उडवडी उत्तर दिली। त्यामुळे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक मागणी आहे की जे गर्डरचे काम चालू आहेत आणि जे स्टील बाहेर निघालं आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। कारण आज जर त्या दक्ष नागरिकांनी जर बघितलं नसतं तर हेच काम असंच वडून नेलं असतं, त्याला चोपपट्टी लावली, चुना लावला असतं आणि काम झालं असतं। तर माझी MMRDA प्रशासनाला पण एक विनंती आहे की जे काम झालं आहे त्या पूर्ण कामाची आपण क्वालिटी कंट्रोलतर्फे पूर्ण चौकशी करून नंतरच ते काम पूर्णत्वात न्यावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल। आइए आपको बात करते हैं, यहाँ पर हमारे मनसे की एक महिला विभाग अध्यक्ष है, उनसे बात करते हैं वो किस नजरिए से देख रहे हैं। जिस तरह से देश भर में जगह जगह पर ब्रिज गिर रही है, नया काम जो भी हो रहा है जगह जगह पे गिरता हुआ नजर आ रहा है। और अभी हाल ही में महाराष्ट्र में महाराज शिवाजी महाराज का जो है पुतला गिरा है, इस चीज को किस तरह से नजर से देख रहे हैं और किस तरह से यहाँ पर लोगों में भय का माहौल है महाराष्ट्र नगर में? मैम अपना नाम बताइए और किस तरह से ये इस चीज़ों को आप देखते हैं। महाराष्ट्र में शिवाजी महाराज का पुतला गिरा और फिर यहाँ पर एक ऐसा नया घटना देखने को मिल रहा है।
सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना त्यांच्या आदेशानुसार हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। या आंदोलन घेण्याचं कारण असं आहे की आज जे MMRDचं जे काम चाललेलं आहे, इथे जे काही MMRD म्हणा किंवा दोस्ती ना NCC या लोकांनी जे हे काम केलेलं आहे चालू, ते अशा पद्धतीचं काम आहे की तिथून सळ्या ते स्टील सगळं जे बाहेर आलेलं आहे, हे जे दिसत आहे, यातलं जर एकत्र स्टील कोसळून हे भाजीवाले विकायला जे बसतात, इथे कित्येक महिला आहेत, या मार्केटमध्ये कित्येक महिला बसतात, म्हाताऱ्या वयस्कर आहेत, त्यांच्याबरोबर एखादी हानी होता गमाने, आणि त्यात हानी जर समजा त्यातलं जर स्टील कोचून जर एखाद्याबरोबर हानी झालं तर यांच्यावरती काय पर्याय म्हणून असणार आहे आणि तो काय पर्याय घ्यायचा आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमी सांगतातच। परंतु या सगळ्या गोष्टीतून काय निष्पन्न होणार आहे हे सन्माननीय आपले माऊली तोरवे, रवी गवस तुम्हाला सगळ्यांनी या गोष्टी सांगितल्याच आहेत। परंतु आता यापुढे याच्या पुढची जी आंदोलनाची जी भूमिका असेल ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार असेल। एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। आणि अणुशक्ती नगरमधल्या सर्व महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी या आंदोलनात हजर राहिले, त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप आभार। सर, किस तरह देखना चाहेंगे ये जो पूरे महाराष्ट्र में देखा जा रहा है कि मेट्रो का काम चालू है, तो इस मेट्रो के काम पर किस तरह की कोई जांच की मांग करना चाहेंगे? 100% या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशीची मागणी करतोय। कामाची गुणवत्ता किंवा क्वालिटी त्या ठिकाणी चेक केली पाहिजे आणि जबाबदार त्या NCCच्या अधिकाऱ्यांवर किंवा त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे, अशी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। ये काम किस तरह से आपकी नज़र में दिख रहा है जो कमजोर है? माझं नाव प्रांजल राणे, मनसे उपविभाग अध्यक्षा। तुम्ही इथे बघितलं तर हे NCCचं काम चालू आहे। याच्या अगोदर आहे ना अशा प्रकारे हादसे झालेले आहेत, कारण कोणाच्या अंगावर सिमेंट पडलेलं आहे, दुखापत झालेली आहे, तरी पण एवढं खालच्या दर्जाचं काम करतायत। हे हास्यास्पद आहे, कारण तुम्ही बघू शकता की BMCचं पण सबवे जो आहे तो सबवे किती वेळा तरी कंप्लेंट करून रवींद्रदादा गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी आंदोलनं घेतली आहेत, तरी पण ह्या अशा पद्धतीचं NCC काम करते। हे खूप धोकादायकच नाही आहे। हजारो लोक आज दिवसातून ह्या रस्त्यातून चालत आहेत, तरी पण हे असं काम होतं आहे। हे खाली बसलेल्या फेरीवाल्यांना दिसतंय, पण जे काम करतात त्यांना हे दिसत नाही। हे खूप म्हणजे लज्जेची गोष्ट आहे आमच्यासाठी। आम्हाला हे आंदोलन रस्त्यावर उतरून करावं लागलं। जर या लोकांनी ही कामं व्यवस्थित इथून पुढे केली नाही ठेकेदारांनी, तर आमच्या अमिता गोरेगावकर महिला विभाग अध्यक्ष आहेत, रवींद्रदादा गवस आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोरवी साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन घेऊ, त्यांच्या तोंडाला काळं फसवू जाऊन। तो आपने देखा किस तरह से महाराष्ट्र नवनिर्माण सेना का यहाँ आंदोलन यहाँ पर होता हुआ दिखाया मैंने, और यहाँ पर कहीं ना कहीं काम में कमी होने की वजह से ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनता की मांग को सरकार तक पहुँचाने के लिए, इसमें जो कमी है उसको पूरा करने के लिए, अपनी बात जो है लोगों तक पहुंचाने के लिए ही रखा था। और इस तरह से यहाँ पर जो है काम में कुछ गड़बड़ी हो रही है। आप देख सकते हैं किस तरह से जिसकी वजह से, कमी होने की वजह से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने यहाँ पर मोर्चा किया।